रेणुकाची मुसमुसलेली जवानी, तिचे मादक सौंदर्य अनेकांना भुरळ घालत होते. अनेकांचे लवडे तिला पाहून ताठ होत होते. अशातच ती आईवडिलांच्याकडे राहायला आली. घरची गरीब परिस्थिती, त्यामुळे तिची आई झवाडी बनली होती. एका सावकाराने तिला रांड म्हणून ठेवली होती. वाणी 42 वर्षाचा असेल, पण रंगेल होता. त्या रात्री तो धोतर सावरतच रेणुकाच्या आईकडे आला. ती स्वयंपाक करत होती. त्याने तिला पाठीमागून गचकन पकडले. रेणुकाची आई, अहो, काय करताय? घरात पोरगी आहे. सावकार, काय म्हणजे? तुझा दाणा जवणार आहे. रेणुकाची आई, आता नको. पोरगी आलीये. पण सावकार ऐकायला तयार नव्हता. त्याने रेणुकाच्या आईची साडी वर करत तिची निकर काढली. तिच्या ओठांचे किस घेत तिला बेडरूममध्ये घेऊन गेला. रेणुका हे सर्व पाहत होती. त्याने तिला बेडवर पाडले. तिची साडी परकर काढून फेकली. बंडीतून 10,000 रुपयांचा बंडल काढत थेट तिच्या आईच्या पुच्छीत घातला. पैसाचा बंडल पाहताच तिच्या आईची पुच्छी आणखी मोठी झाली. ती गुपचूप सावकारापुढे पुच्छी फाकवून पडली. सावकाराने धोतर सोडत लवडा बाहेर काढला. तिच्या मांड्या आणखी फाकवल्या. तशी तिची पुच्छी आणखी मोठी झाली. पैशाच्या बंडच्या बाजूनेच सावकाराने तिच्या आईच्या पुच्छीत लवडा घातला. तिची आई वेदनेने विवळत होती. सावकार मात्र थांबायला तयार नव्हता. तो तिला त्वेषाने झवत होता. रांड, तुझ्या पुच्छीला पैशाचीच भाषा कळते. आता कशी पडलीस असे म्हणत तो तिचे दोन्ही स्तन अघाशासारखे चोखू लागला. तो तिचे स्तन अक्षरशः कुस्करत चोखत होता. बराच वेळ सावकार तिच्या आईची पुच्छी ठोकत होता. आता सावकाराने लवडा पुच्छीतून बाहेर काढला. तिच्या आईच्या तोंडात घातला. त्याने गोट्यासह संपूर्ण लवडा तिच्या आईच्या तोंडात घातला होता. तिचा श्वास गुदमत होता, पण त्याची पर्वा सावकाराला नव्हती. त्याने हाताने नोटांचा बंडल पुन्हा तिच्या पुच्छीत घातला. आता तो त्या बंडलने तिला झवत होता, तर ती त्याचा लवडा चोखत होती. काही वेळाने त्याने वीर्य तिच्या आईच्या तोंडात सोडले. रांड, तुझ्यासारख्या झवाडीला अशीच झवली पाहिजे असे म्हणत तिच्यावर स्वार झाला. रेणुका हे सगळं पाहत होती. वाण्याने कपडे आवरत तो पैशाचा बंडल तिच्या आईच्या हातात दिला. तिनेही कपडे आवरले होते. वाण्याने तिला पुन्हा जवळ घेतली. तिच्या ओठांचे चुंबन घेत, सावकार, रांड, तुझी पोरगी पण रांड आहे म्हणे. तुम्हा दोघींना एकाच वेळी जवायाला मजा येईल. उद्या मला तुझ्याबरोबर तुझ्या पोरीची पण पुच्छी पाहिजे. रेणुकाची आई, नको, मला पाहिजे तशी झवा, पण तिला नको. वाणी, रांड, 50,000 देतो. सावकाराच्या या ऑफरने रेणुकाची आई सुखावली. रेणुकाला सावकाराच्या लवड्याखाली द्यायला तयार झाली. तिचा होकार मिळताच सांगते तुम्हाला असे लाडात येत ती म्हणाली. यावर सावकार अधिकच चेकाळला. दोघींच्या पुच्छीवर उडायला मिळणार म्हणून खुश झाला. त्या रात्री रेणुकाला तिच्या आईने विचारले, सावकाराचा लवडा पुच्छीत घेणार काय? त्याची ऑफरही सांगितली. रेणुकाने थोडे आडेओढे घेत होकार दिला. तिच्या आईने ही खुशबखबर तात्काळ वाण्याला सांगितली. तसा वाणी जाम खुश झाला. दुसऱ्या दिवशी दोघींना ठोकायचे असे वाण्याने पक्के केले. दोघींना नटून त्याच्या फार्म हाऊसवर येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी रात्री दोघी नटून फार्म हाऊसवर पोहोचल्या. सावकार दारूचे घोट घेत दोघींची वाट पाहत होताच. सावकाराचे फार्म हाऊस झकास होते. रेणुका आणि तिची आई दरवाजातून आत आल्या. वाणी हॉलमध्येच सोफ्यावर दारूचे घोट घेत बसला होता. दोघी आता येताच सावकाराची नजर रेणुकावर पडली. तशी त्याच्या डोक्यात झिणझिण्या आल्या. रेणुकाची खोल बेंबी पाहून तो उडालाच. त्याने हातातला दारूचा ग्लास फेकून देत थेट रेणुकाकडे गेला. सरळ तिच्या बेंबीत जीभ घालून चाटू लागला. तिची बेंबी मनसोक्त चाटल्यानंतर तो भानावर आला. त्याने तिला मिठीत घेत सोफ्यावर आणले. तिच्या आईला म्हणाला, रांड, तुझ्यासारखीच तुझी पोरगी पण रांड आहे की? असे म्हणत त्याने रेणुकाच्या गुलाबी ओठातील रस पिण्यास सुरुवात केली. रेणुकाच्या आईला दारूचा पेक बनविण्यास सांगितले. तोपर्यंत त्याने रेणुकाच्या मुसमुसलेल्या जवानीला कुस्करण्यास सुरुवात केली होती. त्याने दोघींनाही मिठीत घेतले. बेडरूममध्ये नेले. बेडरूममध्ये जातानाच तो रेणुकाच्या आईच्या ओठांचे चुंबन घेत होता. तिघेजण आरामात झोपतील असा बेड होता. सावकार रेणुकाला सोडायला तयार नव्हता. तिला मिठीत घेत ब्लाऊजमध्ये हात घालून तिचे स्तन चोळत होता. एका बाजूला रेणुकाची आई, दुसऱ्या बाजूला रेणुका आणि मध्ये सावकार असे बेडवर पडले होते. दोघींचे ब्लाऊज त्याने काढले. दोघींचा एक एक स्तन तो चोखत होता.